जय
पूर्ण कृपा केली पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविले माझी मज निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविली माझी मज सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली 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 निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविले माझी मज निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज दाखविले डोळा माझे सुख मज दाखविले डोळा माझे सुख मज दाखविले डोळा कळा ज्ञान मुद्रा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा निधनी प्रेम कळा ज्ञान मुद्रा माया उतराई भावे कवण्या पुढे भावे कवया पुढे माया उतराई भावे कवण्या पुढे दया उत्तराई भावे कवणे परी जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाखविले डोळा माझे सुख मज दाखविले डोळा धरी प्रेम कळा ज्ञान मुद्रा धरी प्रेम कळा ज्ञान मुद्रा प्रेम नाम म्हणे निके दाखविले सोया नाम म्हणे निके दाखविले सोया न विसरावे पाय विठोबाचे माझे सुख मज दाखविले डोळा माझे सुख मज दाखविले डोळा धरी प्रेम कळा ज्ञान मुद्रा सुबार कुमारी जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी सद्गुरु
नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायक पूर्ण कृपा केली सद्गुरु नायक पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायक सद्गुरु नायक पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मद निज वस्तू दाविली माझी मद माझे सुख मद दाविले डोळा माझे सुख मद दाविले डोळा सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायक पूर्ण कृपा केली सद्गुरु नायक पूर्ण निज वस्तू दावियाली माझी मद निज वस्तू दावियाली माझी मद माझे सुख मद दाखविले डोळा माझे सुख मद दाखविले डोळा निज वस्तू दाविली माझी मद निज वस्तू दाविली माझी मद माझे सुख मद दाखविले डोळा माझे सुख मद दाखविले डोळा तरी प्रेम काळा काला मुद्रा तरी प्रेम काळा माझी मदत सागरले डोळा माझे सुख मदत दाविले डोळा युधली प्रेम काळा ज्ञान मुद्रा
माझे सुख माझा दाखविले डोळा विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावराम बाबा महाराज सद्गुरु आप्पा माऊली महाराज सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुखमज दाखविले डोळा, दिली प्रेमकळा ज्ञानमुद्रा, तया उतराई भावे कवण्या गुणे, जन्मा नाही अणे ऐसे केले, नामा म्हणे निकी दाखविली सोय, न विसरावे पाय विठोबाचे, माझे सुखमज दाखविले डोळा, दिली प्रेमकळा ज्ञानमुद्रा विठ्ठला श्री संतांची माथा चरणावरे, संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुखमज दाखविले डोळा, दिली प्रेमकळा ज्ञानमुद्रा. दडिवाळ भक्त शिरोमणी पंढरी यांचे आवडे ते भक्त नामदेव महाराजांचा हा भंग आहे. नामदेव महाराजांचे चरित्रामध्ये दोन विभाग पाहण्यात येतात. जगदुद्धारा करता अवतीर्ण झालेले नामदेवराय, त्यांचं चरित्र वाचित असताना, त्यांचे अभंग वाचित असताना असे दोन विभाग दिसून येतात. एक पूर्व विभाग आहे, त्यात सगुण साक्षात्कार आहे.
उत्तर विभाग आहे त्यात निर्गुण साक्षात्कार आहे. विठ्ठल विठ्ठल ही दोनही रूप भगवंताचीच आहेत. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी अले विटे पाव धरी अले. निर्गुणाचा ठाव विठोय पाय धरी पाय धरी रे विठोय पाय धरी. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी विटे पाव धरी सगुण निर्गुणाचा ठाव विठे पाय धरी पाय धरी विठे पाय धरी. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले. भगवंताचं स्वरूप कळणं म्हणजे एकांगीण नव्हे सर्वांगीण कळणं. ते सर्वांगीण कळणं म्हणजे निर्गुण आणि सगुण उभय रूपाने कळणं. अशी भक्ती करावी लागते. दोन साधना आहेत. सगुण साक्षात्कार पण भक्ती जावी आणि सद्गुरूकडून असं ज्ञान मिळवावं ज्या ज्ञानाचं पुरेसा निर्गुण साक्षात्कारात व्हावं. विठ्ठल विठ्ठल साधनाही महत्वाच्या आहेत आणि त्या साधनाच्या द्वारा प्राप्त होणारं साध्य इष्ट फार महत्वपूर्ण आहे. सगुण निर्गुण उभय स्वरूपाने भगवंताचं दर्शन या मनुष्य देहामध्ये घडू शकतं आणि त्यासाठी भक्ती आणि ज्ञान उभय जोड साधन आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराने स्पष्टीकरण केलं आहे. भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो मां तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. ज्ञानोबराय लिहितात, या ज्ञानभक्ती सहज भक्त एकवटला मज तो मीच हे तुझं केवळ श्रुतही आहे. जे उभवनिया भुजा ज्ञान या तो आत्मा माझा. हे बोललो कपिध्वजा सप्तमाध्यायी. वाचा आपण 18वा अध्याय. भगवान स्वतः सांगतो आहे ज्ञान आणि भक्ती ही जोड साधन आहे. भक्तीच्या द्वारा सगुण साक्षात्कार होतो तर ज्ञानाच्या द्वारा निर्गुण साक्षात्कार होतो. हे समन्वय जर नाही कळला तर माणसं एकांगीन बोलत राहतात. भक्तीला उचलून धरतात तर ज्ञानाचं महत्त्व सांगत नाहीत. काही ज्ञानाचं महत्त्व सांगतात तर भक्तीला डावलून लावतात. चुकीची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकात का आहे त्याचं उत्तरच हे आहे. मनामध्ये परमात्म्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार येतो. कोण आहे, कसा आहे, केवढा आहे, त्याचा माझा काय संबंध आहे हे आम्हाला कळलं आहे. आतमध्ये तसा निश्चय आहे आणि बाहेर त्याची सेवा चालू आहे, भक्ती चालू आहे. विठ्ठल विठ्ठल जर ज्ञानपूर्व भक्ती नसेल ती आंधळी भक्ती आहे. आणि भक्तीमध्ये जर ज्ञान नसेल तर जसं आंधळेपणा येतो तसं ज्ञानामध्ये भक्ती नसेल तर वृक्षपणा येतो. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदाय उभयात्मक आहे. बाहेर भक्ती चालू आहे सगुण स्वरूपाची आणि आतमध्ये निश्चय आहे निर्गुणाचा. तो माझंच स्वरूप आहे, मी त्याचंच स्वरूप आहे. याला एक उदाहरण सांगतो म्हणजे लवकर कळेल. मुलगी जेव्हा लग्न करते त्यावेळेस माझा नवरा आहे, मी नवऱ्याची आहे असा निश्चय असतो मनामध्ये आणि बाहेर त्या नवऱ्याला काय पाहिजे त्यावेळेला ती वस्तू त्याच्या सादर करते, पुढे सादर करते. काय पाहिजे, चहा, अमुक तमुक काय लागतं. प्रत्येक बाईंचं वेगळं वेगळा नवरा
आणि प्रत्येक बाई नवऱ्याची वेगवेगळी आवड ती बाईला कळत असते. बायको होऊन जावं म्हणजे कळतं, इतराला कळणार नाही. विठ्ठला विठ्ठला. नवरा नेहमी प्रसन्न राहतो त्याचं हे कारण आहे, नवऱ्याच्या मनोभावे सेवा बाहेर चालू आहे आणि मी नवऱ्याची आहे, नवरा माझा आहे असा मनात निश्चय आहे. दृष्टांत संपला. कळण्याकरता तुमच्या अनुभवाचा दृष्टांत सांगितला. तसा साधू संतांचा असा निश्चय असतो, ज्याच्या पुढे मी उभा आहे पांडुरंग माझं स्वरूप आहे, मी पांडुरंग स्वरूप आहे, भेद कोणत्याही प्रकारचा नाही. मी प्रतिबिंब आहे, तो माझा बिंब आहे. बिंब प्रतिबिंबाचा अभेदच आहे. आरशामध्ये आपण जेव्हा आपलं मुख पाहतो तेव्हा त्या आपल्या मुखाचंच प्रतिबिंब जसं आरशात दिसतं ते वेगळं वाटत नाही. मूर्खातला मूर्ख मनुष्य असला तरी आरसा पुढे घेतल्यानंतर जे दिसतं ते आपलं आहे, पण मी त्याच्यात हे वाटत नाही, मी इथे आहे, गळ्यावर इथे वाटतं. हे मुख खरं आहे. प्रतिबिंबाचा बिंबाचे अभेद जसा आरसा पाहत असताना कळतो तसं पांडुरंगाच्या पुढे उभारल्यानंतर कळावं तो माझं स्वरूप, मी त्याचं स्वरूप आहे. भेद नाही बोला महाराज. सर्वात्मना, भेद नाही 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 सर्वात्मना. नारायणा तुझ मज, नारायणा तुझ मज, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना. नारायण तुझ मज, तुझ मज, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझ मज. उच्च भूमिका वारकरी संप्रदायामध्ये साधलेली आहे. भेद ठेवून केलेली भक्ती देवाला आवडत नाही. मी बोलत नाही, तो स्वतः देवच बोलतो. मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, सगुणान समतीतेतान ब्रह्मभूयाय कल्पते. त्यावर ज्ञानोबा लिहितात, महाराज सांगतात, तरी व्यभिचार रहित चित्ते भक्तियोगे माते सेवितो गुणाते जाकळू शके. येथ भेद काही देखीजे तरी व्यभिचारतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक सांगो, आपली भक्ती देवाला का आवडत नाही कधी डोक्यातही विचार आपण करत नाही. उलट आमची भक्ती चालू म्हणतात, धन्य समजतो. महाराज आमची भक्ती चालू आहे. अरे पण तू केलेली भक्ती देवाला आवडते का? का आवडत नाही देवाला? तुम्ही भेट ठेवता म्हणून आवडत नाही. ठला विठ्ठला विठ्ठला किती तुम्ही पंचोपचार नव्हे, षोडशोपचार, शतोपचार, सहस्रोपचार जरी पूजा केली तरी देवाला आवडणार नाही. का तर भेद आहे तुमच्या ठिकाणी आणि तो त्याला आवडत नाही. एखादा पाहुणा आपल्या घरी येतो, तो जर भेदाने वागत असेल, संकोच करीत असेल, तर आपल्याला सुद्धा तो पाहुणा आवडत नाही. का हो? संकोच का करता? तुमचंच घर आहे. आपण त्याला म्हणतो म्हणजे अभेद. पण त्या पाहुणे असं म्हणू नये, माझं घर मध्ये द्या, तुम्ही घराच्या बाहेर व्हा, माझ्या नावाचं लिहून द्या, असं मात्र म्हणू नये. त्यातला आदर फक्त घ्यायचा असतो. पण अभेदाने वागणारा पाहुणा आपल्याला आवडतो. भेद का मानता तुम्ही? काय पाहिजे घ्या. विठ्ठला विठ्ठला या कष्टीत माणसाला जिथे भेद आवडत नाही. बायको जर आड पडद्याने बघत असेल, पटते नवऱ्याला? मुळीच नाही. मुलगा जर बापाच्या विरुद्ध आड पडद्याने पटत नाही ना. या कष्टीत व्यवहारातले उदाहरण आपल्याला सांगतो आहे
पटत नाही तर देवाला कसं पटणार? विठ्ठला विठ्ठला अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाये जोडी भावाची पाये जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाये जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची अंतरीची घेतो गोडे पाये जोडी भावाची पाये जोडी भावाची पाये जोडी भावाची अंतरीचे घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तुमचा अंतर कसा आहे? अंतर शुद्ध नसता बाहेरी कर्मे तो विटंबुगा ज्ञानोबा बोलतात. विठाला विठाला बाह्य क्रियेला महत्व नाही, अंतरात अभेद निश्चय महत्वाचा आहे. आमचे गुरु दृष्टांत सांगायचे, आषाढी वारीला खूप गर्दी असते पंढरपूरला. पुष्कळ भाविक लोक श्रद्धेने भावनेने पांडुरंगाकडे येताना महाद्वारामध्ये लोटांगण घालतात. पंढरपूरची विधी आहे, 3 ठिकाणी लोटांगण घालायचं. वाळवंटात लोटांगण घालायचं, महाद्वारात लोटांगण घालायचं आणि पांडुरंगाच्या समोर जी उत्कृष्ट अशा प्रकारची शिला आहे रंगभूमी, तिथे लोटांगण घालायचं. 3 ठिकाणी लोटांगण घालायचं. आता जागाच राहिली लोटांगण घालायला. विठाला विठाला गरुड खांबाजवळ लोटांगण घालायचं, असे 3 ठिकाणी पद्धत आहे. भाविक तर घालतो, पण कल्पना करा पाऊस पडतो आहे, चिखल थोडासा लोकांच्या पायाने साचला आहे, तिथे केळीचं सालपटे पडलं आहे. एखादा पोलीस बंदोबस्ता करता आला त्याचाही पण पाय निसरला, तो लोटांगण घालतो. परंतु त्याचं लोटांगण वेगळं आणि पंढरीचा आलेला वारकरी त्याने घातलं लोटांगण वेगळं. विठ्ठला तसं आपण लोटांगण घालतो नाही असं नाही. कीर्तनकार कोणताही उभा राहिला की पांडुरंगा करू प्रथम नमन म्हणतो, पण नमन दुसऱ्यालाच होतं. विठाला विठाला सगळ्यावर म्हणत नाही, पण मात्र भेद ठेवला तर देवाला चालत नाही. एक गंमत सांगू का? ज्ञानातही भेद राहत नाही तर भक्तीतही भेद खपत नाही आणि भेद आमचा जात नाही. विठाला विठाला वारकरी संप्रदाय वेदांत शास्त्र 2 गोष्टीची पथ्य पाळायला सांगतो आहे. पदार्थ दिसला तर सत्य मानू नका, तो मिथ्या आहे. आणि 2 पदार्थ दिसले तर भेद मानू नका, त्यात अभेद आहे. ठला विठ्ठला शास्त्र पण सांगतं भेदो नावलंबे हा, भेदाचा अवलंब करू नका. आता द्वितीया द्वैभयम भवती. श्रुती माता सांगते तुझे जवळजवळ घडे तव तव संसार भय आणि पुन्हा जोडे वेगळे काढ मारण्याकरता. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अर्थात ज्ञान आणि भक्ती या 2 साधनाच्या द्वारा भगवंताचा सगुण साक्षात्कार होतो, निर्गुण साक्षात्कार होतो. असे नामदेव महाराज. ठला विठ्ठला सर्वांना चरित्र माहीत आहे, पाठ आहे. कीर्तनकार महाराज कीर्तनात सांगत असतात, तुम्ही सगळ्यांना ते माहीत आहे, सांगण्याची गरज नाही. मला माझ्या विषयापुरतं बोलायचं आहे. अगोदर सुरुवातीला नामदेव महाराजांची भक्ती इतकी पराकोटीची होती. नामदेवा हाते दूध प्याला, फिरविले देऊळ
जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. एवढी 2 लाख 5 लाख 10 लाख यात्रा पंढरपूरला येते आषाढीला कार्तिकीला. असा कोणी भक्त निघत नाही की देवा तू आमचं दूध आणले प्यायले पाहिजेस, नाही तर धडक घेतो. माझीच ताकद नाही तुम्हाला काय सांगू. विठाला विठाला विठाला. नामदेव महाराजांची केवढी सगुण भक्ती. भगवान स्वतः पांडुरंग मूर्ती चळचळ कापायला लागली आहे आणि स्वतः मूर्तीतून प्रगट होऊन भगवंताच्या नामदेवाच्या हातातला गडवा हातात घेऊन दूध पितो आहे. त्याला म्हणतात भक्ती. नुसतं भक्ती शब्द वापरतो, त्याचा पुष्कळ विस्तार करून तासभर 2 तास कीर्तना सांगतो, पण भक्ती आम्हाला मात्र तशी घडत नाही. विठाला विठाला. अहो सगुण साक्षात्कार जाऊ द्या महाराज, स्वप्नात सुद्धा देव येत नाही, काहीतरी भूतच येतात. विठाला विठाला विठाला. सगळा संसाराचा बाजार भरतो आमच्या स्वप्नामध्ये. काय येत नाही स्वप्नात, फक्त देव सोडून. विठाला विठाला विठाला. ही भक्ती नव्हे. नामदेव महाराज सतत भगवंताचं चिंतन करतात. विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. अखंड भगवंताचं नाम खंडित होत नाही. अखंड खंडिना जीवन रामकृष्ण नारायण. सतत भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं सान्निध्य, भगवंताचा समागम. एवढंच नव्हे, भगवान ज्याच्याशी बोलतो, खातो, पितो, जेवतो. नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित. एवढंच पुरे. विठ्ठला 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 विठ्ठला. जेवण करतो आहे एवढा सगुण साक्षात्कार नामदेव महाराजांना. पण तरी कच्चे ठरले. संत सभेमध्ये त्यांची परीक्षा घेण्यात आली. गोरोबा काकांनी परीक्षा घेतली. कच्चं म्हणून ठरवलं, सर्वांना माहीत आहे. त्यांना वाटलं संत महात्म्याने जरी कच्चं ठरवलं, आमचा देव आहे ना आम्हाला पाठी राखा, तो तर आम्हाला सहकार्य करेल ना. धावत पळत पंढरीला आले. पांडुरंगाला सांगितलं तुमच्या संत सभेमध्ये मला फजिती झाली, कच्चा ठरवला. भगवान म्हणले हो तू खराच कच्चा आहेस. देवा तुम्ही असं बोलता? आहेस तू कच्चाच आहेस. व्यापकत्व कळलं नाही. मी फक्त विटेवरच आहे. एकांगीण तुला ज्ञान आहे, सर्वांगीण ज्ञान नाही. मग काय करू? जा गुरुकडे. विठ्ठला विठ्ठला. नामदेव महाराजांची एक स्वतंत्र केस जगापुढे करून दाखवली बरं महाराज, की सगुण साक्षात्कारपर्यंत जरी आपली भक्ती झाली तरी तो कच्चा राहतो. चांगदेव महाराजांचं सुद्धा चरित्र, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधीपर्यंत जरी अभ्यास केला योगाचा, तरी पण तो कच्चा राहतो. ज्ञानेश्वर महाराजांकडे शरण यावं लागलं. आलेलोटांगणे चांगदेव सर्वांना माहिती आहे. आणि तिसरं उदाहरण आहे मंडन मिश्राचं. मंडन मिश्र हे कट्टर कर्मठ होते, जैमिनीचे शिष्य होते. कर्मकांड काय असतं ते यथोक्त त्यांनी आचरण केलं होतं. आद्यगुरु शंकराचार्यांनी त्यांना भेट देऊन कर्माने मोक्ष नाही, ज्ञानानेच मोक्ष सिद्ध करून दिला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 3 उदाहरण डोळ्यासमोर ठेवा महाराज. कर्मकांडामध्ये मंडन मिश्र, ते पुढे सुरेश्वराचार्य झाले, आद्यगुरु शंकराचार्यांचे शिष्य बनले. 4 शिष्य आहेत, पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य आणि त्रोटकाचार्य. त्या सुरेश्वराचार्य हे मंडन मिश्र आहेत. पूर्वाश्रमामध्ये मंडन मिश्र होते. आणि त्यांनी जेव्हा संन्यास घेतला त्यावेळेला मग त्यांचं नाव सुरेश्वराचार्य ठेवण्यात आलं आणि त्यांनी नैष्कर्मी सिद्ध नावाचा ग्रंथ लिहिला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तेव्हा आज नामदेव महाराजाबद्दल बोलायचं आहे. ज्यावेळेस पांडुरंगाच्या आज्ञेने औंढे नागनाथला विसोबा खेचर श्रीगुरूकडे गेले, तिथे विचित्रच प्रकार पाहण्यात आला. ज्या शिवलिंगाची पूजा करायची, लोक सांगतात की ते शिवलिंगावर पाय ठेवून झोपले होते, पण माझं ते मत नाहीच. शिवलिंगावर झोपले नव्हते, त्यांच्या पायाखाली शिवलिंग तयार झाले होते. विठ्ठला विठ्ठला. शिवलिंगावर पाय ठेवणार गुरु होत असतो का? नामदेव महाराजांचा गुरु व्हायचं, एखादा कोणतरी आलबत्या गलबत्याचा नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि पांडुरंगाने पाठवलेली केस आहे.
शिवलिंगावर पाय ठेवले नव्हते बरं का, लक्षात असू द्या. पांडुरंगानेच तिथे त्यांच्या पायाखाली शिवलिंग तयार केले. जिथे जिथे पाय फिरवायचा त्याने एकच शब्द वापरला, नामदेवा मी म्हातारा झालो आहे, मला त्रास का देतो, माझे पाय का फिरवतोस, जिथे शिव नसेल तिथं माझा पाय ठेव. झालं एवढ्याच वाक्यामध्ये त्यांना बोध झाला की शिव नाहीच कुठे. जिथे जिथे पाय फिरवावं तिथे शिवलिंग दिसत आहे प्रत्यक्ष. विठाला विठाला विठाला. अर्थात आत्मा ब्रह्माचा बोध एका मिनिटात एका शब्दात झाला महाराज. जो शिव आहे तोच मी आहे, जो मी आहे तोच शिव आहे. शिवाचा माझा भेद कोणत्याही प्रकारचा नाही. नामदेवा तू सुद्धा भेद मानू नकोस, एका शब्दात त्यांना बोध झाला. आणि नंतर मग श्री गुरुकडून परत आल्यानंतर जे उद्गार निघाले ते आजच्या पहिल्याच अभंगाच्या चरणामध्ये. सद्गुरु नायक पूर्ण कृपा केली. 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 निज वसुधाविनी माझी माता. निज वसुधाविनी माझी माता. माझे सुख माता जावी आले डोळा. माझे सुख माता जावी डोळा. निज वसुधाविनी माझी माता. निज वसुधाविनी माझी माता. माझे सुख माता जावी आले डोळा. माझे सुख माता जावी आले डोळा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. सर्वजण म्हणा, टाळी वाजवा, भजन करा. विठोबार कुमाये. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबार कुमाये. विठोबार कुमाये. जय विठोबार कुमाये. जय विठोबार कुमाये. जय विठोबार रखुमाई. जय विठोबार कुमाये. जय विठोबार पुंडली प्रवर्तारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. गुरु धन्यवाद. बोला महाराज. सद्गुरु नायके 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 पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. गुरु नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा
केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केले सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली गुरुनायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तु दावियली माझी मज निज वस्तु दावियली माझी मज माझे सुख मज दाविले डोळ माझे सुख मज दाखविले डोळा निज वस्तु दाविली माझी मज निज वस्तु दाविली माझी मज माझे सुख मज दाखविले डोळा माझे सुख मज दाखविले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा देधली प्रेम कळा देधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा देधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा माझे सुख मज दाखविले डोळा माझे सुख मज दाखविले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा 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 माझे सुख मला दाविले डोळा माझे सुख मला दाविले डोळा विठ्ठला 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 बोला पुंडले वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठला
सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निजवस्तू दाविली माझी मज. संत श्रेष्ठ भक्त लिवाळ नामदेव महाराजांचा हा सद्गुरूचा महिमा वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आहे. संसारात प्रारब्ध असतं आणि परमार्थामध्ये साधू संतांची ईश्वराची सेवा आणि कृपा असते. विठ्ठल विठ्ठल आणखी एक सांगतो, प्रत्येकांना वाटतं देवाने आमच्यावर कृपा करावी. मंदिरामध्ये दर्शनाकरता त्याच्याकरताच जायचं, देवाने आमच्यावर कृपा करावी. साधू संताकडे लोक येतात तरी पण त्यांची इच्छा तीच असते, महाराज आमच्यावर कृपा करा, कृपा करा. पण असं कृपा करा म्हणण्याने कृपा होतच नाही. काय करावं तर कृपा होण्याकरता महाराज सांगतो, लक्षात ठेवा कीर्तनात तरी विठ्ठल 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 कोणाचीही कृपा व्हायची असेल तर विशेषतः दोघांचीच महत्त्वाची कृपा, एक ईश्वराची आणि साधू संतांची सद्गुरूची. कशाने होते ही? सेवेने प्रसन्नता होते आणि प्रसन्नतेत कृपा होते. विठ्ठल विठ्ठल आपण सेवा तर करत नाहीत, आमच्यावर कृपा करा महाराज, आमच्यावर कृपा महाराज. अहो आम्ही कृपा करण्याकरताच बसलो, तुम्ही करून घेत नाही का? आम्ही करीत नाहीत. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे ईश्वराची आणि संतांची सद्गुरूची कृपा ओढून घ्यावी लागते, घेता येते. अशी मनोभावे सेवा करायची, असं प्रसन्न ठेवायचं गुरु महाराजाला आणि ईश्वराला की त्यांनी कृपा करा म्हणण्याची गरजच ठेवायची नाही, त्यांनी आपणहून कृपा केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल याला व्यवहारातलं आपलं स्वतःचं अनुभवाचं उदाहरण आहे. एखादी बाई नवरा करून जाते, नवऱ्याची इतकी सेवा करते, इतकी सेवा करते, काही न मागताच नवरा प्रसन्न होऊन तिला वाटेल ते आणून देतो. काय पाहिजे? मागायची गरज नाही. दागदागिने, भारीची वस्त्र, स्नो, चुना, पावडर काय असतंय मला माहीत नाही, सगळं काही आणून देतो. विठ्ठल विठ्ठल मागायची गरज राहत नाही का? नवरा प्रसन्न आहे. तसा आमचा इतकी सेवा आमची केली आम्ही नामदेव महाराजांनी, भगवान प्रसन्न आहेत, कृपा करण्याची गरज म्हणायची गरज नाही. सद्गुरूची पण अशीच सेवा करावी की ज्या सेवेमुळे त्याने प्रसन्न झालं पाहिजे, न मागता त्याने आमच्यावर कृपा केली पाहिजे. उलट संतावर श्रीगुरूच ओझं पडतं. ज्या वेळेला अर्जुन गीतेमध्ये भगवंताला शरण गेला, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ति अंशाधिमान त्वां प्रपन्नम. देवा मी तुला शरण आहे, मला उपदेश कर म्हटल्याबरोबर भगवंतावर ओझं पडलं. तुझे अज्ञान तू हरावे लागे आधी, आता मला तुझं अज्ञान घालावं लागेल. विठ्ठल विठ्ठल आद्यगुरु शंकराचार्याजवळ एक शिष्य होता. 4 शिष्य होते, आता सांगितले नाव. त्रोटकाचार्य नावाचा एक शिष्य होता, तो सेवाधारी होता. हे सगळे बुद्धिमान होते. पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य, हस्तामलकाचार्य. त्रोटक मात्र काही नाही, फक्त सेवा करायचा, मठ झाडायचा, सारवायचा, छाट्या लोंगट्या धुवून आणायच्या, आद्यगुरु शंकराची सगळी कामं करायची. खूप मोठी प्रसन्नता शंकराचार्यांची व्हायची. आद्यगुरु शंकर हे पाठाला बसायचं नाही. आद्यगुरु शंकराचार्यांना वाटलं मी यांची इतकी सेवा घेतो आहे, पाठाला बसत नाही, आता याच्याकरता मला पण अवतार घ्यावा लागतो काय कोणाला माहिती आहे, उद्धार करण्याकरता. एके दिवशी आद्यगुरु शंकराचार्यांच्या मनात आलं, तू का म्हणाले समर्थाचे म्हणा, पाठाची वेळ झाली होती. सगळे म्हणायला लागले शिष्यमंडळ, महाराज पाठाची वेळ झाली आहे, भाष्याचा पाठ सांगायला आरंभ करा. थांबा म्हणाले, त्रोटकता येऊ द्या. तो कुठेतरी बाहेर गेला होता नदीवर छाट्या लंगटा धुण्याकरता. या 3 शिष्याला वाटला तो आला काय न आला काय,
ज्याला काही कळतच नाही, जो पोथीला येतच नाही, त्याने आला काय ना आला काय, विठाला विठाला विठाला. परंतु आद्यगुरु शंकराचार्य कोणाचं चालणार नाही, म्हणे थांबाचाच येऊ द्या त्याला. तितक्या तो आलाच. छाट्या लोंगट्या वाळू घातल्या, आद्यगुरु शंकराचार्य पायावर डोकं ठेवलं. शंकराचार्याने विचारलं, त्रोटक सेवा पूर्ण झाली? झाली म्हणाले. आज असं कर, व्यासपीठावर बसून पाठ सांग, विठाला विठाला विठाला. सगळे ते तिघे शिष्य हसायला लागले. जो कधी सुद्धा पाठाला बसला नाही ऐकायला, तो आता पाठ काय सांगणार. पण बोलायची सोय नाही. आणि त्या त्रोटकालाही संशय आला नाही की मी तर काही वाचलं नाही, काही नाही, चिंतन केलं नाही. कीर्तनकार महाराज कीर्तन पाठ करून येतो नाही का, नाही मला माहीत नाही, विठाला विठाला विठाला. महाराज मी कसं पाठ सांगणार, मला काही येत नाही, अशी भाषा नाही. आपल्याला काय, आद्यगुरु शंकरांची सेवा आहे, कोणती सांगितली सेवा करायची. आज पाठ सांगायचं, बरं पाठ सांगायचे. बसलाच तो व्यासपीठावर. सगळे किती हसायला लागले. महाराज मला खाली घालून, आता हा काय पाठ सांगण्याचा, आणि ग्रंथ कधी उघडून पाहिला नाही आणि तो आज पाठ सांगणार काय. महाराज आद्यगुरु शंकराचार्यांनी कृपादृष्टीने एक पाहिल्याबरोबर त्या दिवशी आद्यगुरु शंकराचार्यापेक्षाही एक आकणभर सरस पाठ सांगितला, विठाला विठाला विठाला. आद्यगुरु शंकराचार्य कोण, ज्ञानेश्वर महाराज कोण, होता कृपा तुमची पशु बोले वेद. निर्जीव चाले भिंती महिमा आगाध. बोला ना महाराज. निर्जीव चालविली महिमा. रामकृष्ण हरी. पाठ नाही, माऊलींची आरती. निळोबा महाराजांनी 3 आरत्या केल्या आहेत. एक ज्ञानोबरायांची आत्ता म्हणली ती तुकोबरायांची, आणि तिसरी केली आहे ती एकनाथ महाराजांची. 3 आरत्या निळोबा महाराजांनी केल्या आहे. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमा गाध. पशु एक वेडा त्याच्यावरती हात ठेवता तो वेद बोलतो आहे. त्यांच्या कृपेत एक वैशिष्ट्य आहे, सर्व संतांमध्ये आहेत. हे तर जगदुद्धारा करता ईश्वर अवतार संत आहेत. जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानोबराय, नाथराय, निळोबराय, नामदेवराय. पण आतापर्यंत सुद्धा जे चालत आलेली संतांची प्रणाली आहे, त्यामध्ये असं सामर्थ्य आहे. वामन बाबासंबंधी बोलायचं ठरलं तर एक गृहस्थ अंगठी देण्याकरता आला होता, असं चरित्रात वाचलं आहे. तू काय मला अंगठी देतो म्हणाले. महाराज तुमच्या हातामध्ये अंगठी नाही, बाबा मी तुमच्या हातात अंगठी घालण्याकरता आणली आहे. तुम्हाला वेळात तू काय अंगठी देतो मला. उठून उभे राहिले, शेलाखाली अंथरला तर ते सगळे सोन्याचा झाला. विठाला विठाला माझ्याकडे संपूर्ण शेला सोन्या करण्याची जरी सामर्थ्य आहे, तर तू काय मला अंगठी घालणार सोन्याची. विठाला विठाला विठाला. बाबा एक अवांतर फार मोठा, एक अगम्य अशा प्रकारचा महात्मा होऊन गेला महाराज, जो कळणार नाही, कळला नाही. बाबांचं ऐश्वर, बाबांचं स्वरूप, बाबांची भूमिका, बाबांचं ज्ञान अगाध अशा प्रकारचं होतं. मी जरी पाहिलं नाही तरी त्यांचं चरित्र वाचलं, आज दिवसभर वाचत होतो. विठाला विठाला विठाला. असं सांगण्यात तात्पर्य, मला थोडासा अभंगाचा विषय सांगून पुढे बाबासंबंधीच बोलायचं आहे. विठाला विठाला विठाला. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. नामदेव महाराज म्हणतात, माझ्यावर सद्गुरुनाथांनी फार मोठी कृपा केली. आपल्या संप्रदायात, आपल्या शास्त्रात 4 प्रकारच्या कृपा आहेत. पहिली ईश्वर कृपा. ईश्वराची इतकी सेवा करावी, ईश्वर इतका प्रसन्न व्हावा की त्याच्या प्रसन्नामध्ये 3 फलं मिळतात. एक तर चित्त शुद्ध होतं, संसाराचं वैराग्य निर्माण होतं, आणि योग्य श्रीगुरूची भेट होते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे ईश्वर सेवेचं फल समजा महाराज. आणि एकदा श्रीगुरूची भेट झाली की मग श्रीगुरू त्याला महावाक्याचा उपदेश करतात, तो अधिकारी होतो. चित्त शुद्ध होण्याचा खरा अधिकार आहे.
नाही निर्मळ जीवन काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही तेथे बोध करील काही तेथे बोध करील काही तैसे चित्त शुद्ध नाही तैसे चित्त शुद्ध नाही तैसे चित्त शुद्ध नाही तेथ बोध करील काही चित्त शुद्धी आणि शुद्ध चित्तामध्ये संसाराविषयी वैराग्य या दोन गोष्टी असणं माझे अधिकार आहे. आणि अशा अधिकारी पुरुषाला श्रोत्रिय ब्रह्मण श्रीगुरु महात्म्यांची भेट झाली तर ते काय करतात निजवस्तू दाविले माझे मन निजवस्तू दाविले बोला महाराज सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. ईश्वर कृपेत जो लाभ नाही तो श्री गुरु कृपेत अधिक लाभ आहे. ईश्वर सेवा करून जर ईश्वराची कृपा झाली तर फक्त योग्य सद्गुरूची भेट होईल. पण श्री गुरु आम्हाला बोध करणार नाही, उपदेश करणार नाही, आमचा तेवढा अधिकार नाही. उद्धवाचा अधिकार होता, उद्धवाला झाला कृष्णदाता. अर्जुनाचा अधिकार होता, स्वतः भगवंताने आपल्या स्वमुखाने अर्जुनाला उपदेश केला गीतेमध्ये. या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसता. केवढं भाग्य अर्जुनाचं. आमचा तेवढा अधिकार नाही आहे. पण श्रीगुरूची भेट झाल्यानंतर मात्र ते काय करतात निज वस्तू दाविली. एक एक शब्द नामदेवांच्या मुखातला महत्त्व आहे. आपण परवस्तू पाहतो, निज वस्तू पाहत नाही. आणि आभास पाहतो, वस्तू पाहत नाहीत. विठ्ठला विठ्ठला जगातला कोणताही पदार्थ पाहणं हे आभास पाहणं आहे. आणि नुसतं पाहत नाही ते सत्य समजतो, आणखी त्याच्यावरचा मूर्खपणा आहे. विठ्ठला विठ्ठला उदाहरण सांगतो तुम्हाला. चिमणी असते, ती चिमणी आरशावर बसते, तिला प्रतिबिंबापलीकडे चिमणी दिसते. ती तिला चिमणी आहे अशी वाटते आणि तिला टोचा मारते. कोणाला मारते? लागतात त्या आरशाला आणि मारते चिमणीला. विठ्ठला विठ्ठल आभासाला टोचा मारते, आभासाला. तसं आम्ही सुद्धा हे सगळे पदार्थ पाहतो. घट पट आकाशादी प्रपंच, बायका मुलं घरदार. आभास आहे का वस्तू आहे? विचार करा जरा, डोकं आहे ना जवळ. विठ्ठला विठ्ठला स्वतःच्या बुद्धीने आपण जे जे पाहतो तो सगळा आभास पाहतो, तो सत्य मानतो. पुन्हा बायको खरी आहे, मुलगा खरा आहे,
घर खरं आहे, बंगला खरा आहे, पैसा खरा आहे, खोटं काय बुवाचं कीर्तन. दुसरं खोटं मला काही राहतच नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आभासाला वस्तू समजणं आणि ती आभासात्मक वस्तू सत्य समजणं, या दोन गोष्टी अतिशय मूर्खपणाच्या आहेत महाराज. मनुष्य देहात तरी सुधारणा करा, श्रीगुरूकडे जा, ते तुम्हाला वस्तू दाखवतील, आभास नाही. आणि वस्तू म्हणजे परोक्ष नाही, निज. निज म्हणजे तुमचं स्वतःचं स्वरूप. ठला विठाला विठाला. फार मोठा महत्वाचा नामदेवाचा शब्द आहे निज वस्तू. निज शब्द महत्वाचा आहे. आमची वस्तू, आमच्या हक्काची, आमचं स्वरूपच. हे परस्वरूप पाहता तुम्ही. बायकोचं स्वरूप, मुलाचं स्वरूप नाही, नाही, आपल्या स्वतःचा शरीराचं स्वरूप आहे ते परस्वरूप. विठाला विठाला विठाला. का तर देह पंचमहाभूताचा आहे, तुमचा नाही आहे. दुसऱ्याचं रूप पाहता का स्वतःच रूप पाहता? आरसा पुढे घेतल्यानंतर दुसऱ्याचं रूप पाहावं का आपलं रूप पाहावं? कसं का असे ना वेडं वाकडं. आपलंच रूप आपण पाहतो, मला दुसऱ्याचं पाहत नाही. दुसऱ्याचं रूप पाहण्याकरता आपल्याला डोळे आहेत आणि स्वतःच रूप पाहण्याकरता आरसा आहे. ठला विठाला विठाला. शब्दच महत्वाचा पहिला नामदेव महाराजांचा आहे. निज वस्तू. दाविली म्हणजे अपरोक्ष अनुभवात आणून दिली. दाविली म्हणजे असं जसं आरसा दाखवावं तसं पाहण्याचं स्वरूप ते नाही आहे, ते अनुभवायचं. हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. शब्दानं सांगता येत नाही, आरशात काय पाहणार. दाविली, अनुभवली आणि माझी मज. माझ्याजवळ ती वस्तू माझी होती, मला माझ्या सद्गुरूंनी दाखवली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नामदेव महाराजांना वाटलं मी जरी सद्गुरूचा अनुभव सांगितला, महिमा सांगितला, तरी लोकांना हे कळणार नाही. वस्तू शब्द काय आहे. आम्ही प्रत्येक वस्तूला घटवस्तू, पटवस्तू, सगळ्या वस्तूला वस्तूच म्हणतो. त्या वस्तू शब्दाने लोकांना बोध होणार नाही, म्हणून श्रीगुरूंनी मला काय दाखवलं, अर्थात वस्तू दाखवली, याचा स्पष्टीकरण दुसऱ्या चरणात. माझे सुख मद दाखविले डोळा. 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 दिली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. दिली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. दिली प्रेम कळा
माझे सुख मज दाखविले डोळा. सगळ्यांच्या परिचय शब्द सुख आहे, सुखाचं आकर्षण आहे. नाथ महाराज बोलतात, सुखाची लागी सर्वथा झोंबती प्रपंच परमार्था. सगळी माणसं जी प्रपंच परमार्थाचे एवढे प्रयत्न करतात सुखा करता. निज वस्तू शब्दाचं स्पष्टीकरण महाराज म्हणतात, माझे सुख मज दाखविले. निज वस्तू दाविली. काय दाविली? माझे सुख मज दाखविले. म्हणजे याचा अर्थ आम्हाला सुख माहीत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. श्री गुरु दाखवतात महाराज, तुम्ही ज्या सुखाचं आकर्षण होऊन संसारात हात घालता ते सुख नाही, सुखाचा भास आहे. खरं सुख श्री गुरुला माहीत आहे. आमचे गुरु सांगायचे, माणसाचं संसारातल्या सुखावर प्रेम आहे आणि संसारातल्या दुःखाचं माणसावर फार प्रेम आहे. विठ्ठला विठ्ठला. संसारातलं दुःख आमचा गळा धरतं आणि संसारातल्या सुखाकरता आम्ही हात घालतो. सुखावर आमचं फार मोठं प्रेम आहे. बायकोचं सुख, मुलाचं सुख, घराचं सुख, धनाचं सुख, गाडीचं सुख, बंगल्याचं सुख, एअर कंडिशन. वेड्या सुख नाही, तो सुखाभास आहे. याही पुढे बोलायचं तर ज्ञानोबा सांगतात, हे संस्पर्शेच्या भोगा दुःखयो नये वच आद्यंतवंत कौंतेन तेश्वर मते बुधा. आद्यंतवंत, आदी आणि अंताचं दुःख आहे. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंताची जाण दुःख. परी काय कीजे मूर्ख. आपण नाही बाबा, आपण कशाला मूर्ख म्हणून घ्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. साध्यंत कळलं का आधी त्याला दुःखच दुःख आहे. आम्हाला 65वी कला साधली, सगळं दुःख असायचं आणि त्याला सुख समजायचं. खरा शहाणा जो भगवत भक्त आहे, जो साधक आहे, तो आत्मसुखाला सुख समजतो, वैश्विक सुखाला सुख समजत नाही. तो भास होतो आहे. विठ्ठला विठ्ठला. आरशात जसा मुखाचा भास आहे तसा विषयात सुखाचा भास आहे. कोणताही सुख तुम्हाला विषय सुख देऊच शकत नाही. खऱ्या अर्थाने आत्मसुख आमच्या जवळ आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. पाठ आहे, ज्ञानेश्वरी वाचक आहात, कीर्तनकार महाराज आहात, विषयाचा मैका लागता. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तोंडाने बोलतो आम्ही, ज्ञानेश्वरी वाचतो पाठ केली म्हणून, पण तसा आम्हाला अनुभव काहीच नाही. विषयाच्याच मागे धावायचं. विषयाचे बरडी अखंड घासती तोटी ते इंद्रिय केवी तू गोडी जाणती. ज्ञान अमृतानुभवात म्हणतात, त्यांना कळत नाही, माहीत नाही इंद्रियांना. विषयाकडे धाव आहे, प्रत्येक इंद्रियाची धाव विषयाकडे, आणि सगळं दुःखच व्हायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये विषयाला बरड जमीन म्हटलंय. बरड जमिनीवर तोंड घासणारे कोण असतात? पशु, गायी. ज्यावेळेस काही मिळत नाही खायला, मग त्या बरड जमिनीवर ते तोंड घासतात. मग खायला चारा मिळतो का तोंड रक्ताळतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. शहाण्याचा विचारी माणसाचा परमार्थ आहे महाराज. खूप मोठा विचार करावा आणि आपले जे विचार बुरसटलेले ते काढून टाकावे, साधू संतांच्या डोक्यात ठेवावे. विठ्ठला विठ्ठला. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षीण, जेथे नसरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो डेघो म्हणून या त्यागिती परवते. बदल करा, बदल करा, बदल करा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझे सुख मला दाखवलं, श्रीगुरूंनी दाखवलं, आणि त्या सुखामध्ये मी इतकी डुंबून गेलो, मला काही भान नाही. नामदेव महाराज पांडुरंगाच्या रंगात रंगून जातात, कीर्तनामध्ये रंगून जातात. त्याच्या सुखामध्ये त्यांना भान राहत नाही मी कुठे आहे. विठ्ठला विठ्ठला. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. सगळ्या जगामध्ये त्यांनी ज्ञानाचा दिवा लावलाय. गाथा वाचा नामदेव महाराजांचा. स्वतः कीर्तन करतात, भगवंताचे गुणगान गातात, बाहेर त्याची महती लोकांना पटवून देतात. विठ्ठला विठ्ठला.
गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य महाराज. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. देव ब्रह्मरस आवडी, देव ब्रह्मरस आवडी. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने. या अभंगातले 2 शब्दावर मी 2 तास बोलू शकेन नाही, 4 तास बोलू शकेन. वस्तू आणि सुख. विठ्ठला विठ्ठला. काय करावं महाराज, वेळेचं बंधन. घड्याळ पुढे जातं, मी मागे राहतोय. वस्तू तुम्हाला अनुभवाला मिळाली, ती वस्तू सुख स्वरूप आहे. अशी सर्व सुख असणारी वस्तू तुम्ही जेव्हा अनुभवली, त्याचा परिणाम इष्टप्राप्ती तर झाली, अनिष्टनिवृत्ती काय झाली महाराजांनी ती पण सांगितली आहे. जन्मा नाही येणे ऐसे केले, ऐसे केले. जन्मा नाही येणे ऐसे केले, ऐसे केले. जन्मा नाही येणे ऐसे केले. बोला महाराज. जन्मा नाही येणे ऐसे केले. वेदांत शास्त्रात वारकरी संप्रदायात अशरीरी मोक्ष आहे. शरीर धारण केले की दुःख येणार. पुष्कळ सांगायला आहे. रामानुचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य यांच्या भेदवाद्यामध्ये वैकुंठाला जाणं मुक्ती मानली आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. पण त्यात ती सशरीरी मुक्ती आहे. तिथे भेद राहतो. भेदगर्भ मुक्ती आहे. आपल्या वारकरी संप्रदायात जीवनमुक्ती, विदेमुक्ती आहे. जीवनमुक्तीमध्ये बाधित शरीरी आणि विदेमुक्तीत अशरीरी आणि सगळ्यांची सशरीरी मुक्ती. सशरीरी मुक्ती मान्य नाही, अशरीरी असावी. विशेषतः बाधित शरीर असली तर चालते. जीवनमुक्ती, विदेमुक्ती. जन्मा नाही येणे ऐसे केले. आम्हाला पुन्हा जन्म नाही. बीजभाजने केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. कर्म नेणो, धर्म नेणो, नेणो आम्ही काही. बा परख महादेवर आम्हा जन्म मरण नाही. कितीतरी प्रमाण आहे. विठ्ठला विठ्ठला. जो स्वतःला जीव समजतो तो पुन्हा जन्माला येतो. जीवदशाच जन्माला कारण आहे. एक जन्माला हे जन्मोजन्मी किती जन्म घेत राहा, जन्म संपत नाही. फक्त जन्माभाव होतो. आपलं स्वतःचं स्वात्म सुख, आत्मवस्तू ओळखावी तेव्हा. ठरा विठाला विठाला. जन्मा नाही येणे ऐसे केले. आशा श्री गुरूंना काय उतराई हो. काल सगळं आपण ऐकलंच आहे. कालचंच कीर्तन आज डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे पुन्हा मला सांगायची पाळी नाही. त्या उतराई व्हावे कवण्या गुणे. त्यांना कोणत्या आमचं वस्तू आहे की आम्ही त्यांना उतरावू. तुका म्हणे माझी
तुका म्हणे तुमच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. काय आहे आमच्या उद्याला? श्रीगुरूंनी अविनाश अशी वस्तू आम्हाला नाशिवंत येता ब्रह्मैल हाता ऐसिजांची कथा पुराणात सद्गुरूचे पायी दिहासे अर्पिता तत्काळ मुक्तता हाता येते. तत्काळ मुक्ती आम्हाला देतात. अविनाश वस्तू आमच्या हातात देतात. आमचं सुख आम्हाला दाखवतात. ते कुठून आणून देत नाही, तुमच्याजवळचं मला दाखवून देतात, ज्ञान करून देतात. आपल्या शास्त्रामध्ये अप्राप्ताची प्राप्ती नाही, अज्ञाताचं ज्ञापन आहे. सगळ्यांना कळलं नसेल पण स्पष्टीकरण करून सांगतो. नाही ते मिळविणं म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि आहे ते कळणं म्हणजे अज्ञाताचं ज्ञापन. विठ्ठला 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 तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, तोया भावा सापडला. म्हणे होता ठेवा, तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, तोया भावा सापडला. नामा म्हणे निकी दाविली सोय दाखविली सोय न विसरावे पाय विठोबाचे. मलाही माझी आवड न विसरावे पाय विठोबाचे. आणि गुरुने पण तेच मला सांगितलं की विठोबाचे पाय विसरू नको. पण सगुण निर्गुण स्वरूपामध्ये उभय स्वरूपामध्ये त्याला जाण, व्यापकत्व तुला कळू दे अशी मला श्रीगुरूने प्रतिती अनुभव आणून दिला आहे असं मला या अभंगात सांगितलेलं आहे. उत्कृष्ट असा अभंग आहे. सद्गुरुनायके कृपा पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी माझे सुखमज दाखविले डोळा दिली प्रेमकळा ज्ञानमुद्रा तया उत्तराई भावे कोण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले. नामा म्हणे निकी दाखविली खू सोय न विसरावे पाय विठोबाचे. माझी सुखमज दाखविले डोळा दिली प्रेमकळा ज्ञानमुद्रा. मी अभंगाची सेवा कीर्तनाची सेवा इथे थांबवतो आहे, पण मला काही पुढे बोलायचं आहे. त्याकरता मी माझा मुद्दाम एक 10 मिनटं 15 मिनटं वेळ राखून ठेवला आहे. ठला विठाला जे बोलायचं आहे ते खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि वामन बाबांची स्फुरणा झाली म्हणून बोलतो आहे. माझ्या पदाचं काही एक शब्द बोलत नाही. पुढच्या वर्षी जो हा बाबांचा सोहळा आहे तो 60वा आहे. 59 पूर्ण झाले. आता 60वा पुण्यस्मरण महोत्सव हा पुढच्या वर्षी कपिलाषष्ठीचा महायोग आहे. 60 वर्षानंतर कपिलाषष्ठी येत असते. तसा हा बाबांचा पुण्यस्मरणाचा सोहळा पुढच्या वर्षीचा 60वा असल्यामुळे कपिलाषष्ठीचा महायोग आहे. आणि आत्तापर्यंत ज्यांनी सेवा केली बाबांची अशी रामदास बाबा तुम्ही सगळे लोक 60 वर्षापर्यंत सेवा तडेला जाणं मला नाही वाटत महाराज, विश्वाससुद्धा बसणार नाही. इतकेपर्यंत आपल्याला आयुष्य मिळणं, त्यांची सेवा घडणं आणि टिकून ठेवणं हे कार्य खूप मोठं बाबांनी तुमच्याकडून करून घेतलं आहे. आपले पण कर्तव्य आहे 60व्या वर्षी खूप मोठा सोहळा त्यांचा साजरा करावा. सकाळी विठोबा काही बोलत होता माझ्याशी आणि मी खरंच बाबांचं थोडंसं स्मरण केलं. तर अशी काही प्रेरणा मिळाली की पुढच्या वर्षी बाबांच्या हातीवर मिळून काढावी, खूप मोठा दिव्य भव्य सोहळा करावा. महाराज बाबासारखा महात्मा तुम्हाला लाभला, भाग्याचे ठरला. पुढची कपिलाषष्ठी 60 वर्षाची येईल की नाही माहीत नाही बरं का रामदास महाराज, क्षणभंगूर नाही भरोसा. पण आताची ही उद्या येणारी जी पुढच्या वर्षाची बाबांचा पुण्यस्मरण सोहळ्याचा दिवस, षष्ठीचा दिवस, महत्त्वाचा दिवस आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करावा अशी बाबांची इच्छा मी माझ्या मुखाने प्रगट करतो आहे. आणि त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, सर्वांच्या मनामध्ये यावं की आपण हे कार्य करावं. आणखी काही सूचना आहेत सांगतो आपल्याला. माझ्या 5-6 सूचना आहेत यामध्ये. एक तर खूप मोठ्या भव्य प्रमाणामध्ये बाबांची हातीवर मिळून काढावी आणि पंचक्रोशीची यात्रा करावी. पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं. बाबांकडे येतातच तुम्ही, किती प्रेमाने येतात मी पाहतो आहे आज. तेव्हा सगळ्यांनीच हा सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात करायचा विचार करून या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र यावं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बाबांचं जे चरित्र आहे ते उत्कृष्ट असं मोठ्या स्वरूपामध्ये
छापलं आहे तुम्ही, पण छोटं आहे. त्यात आणखी पुष्कळच्या माहिती त्या शिल्लक राहिल्या आहे. ते एकत्र करून त्याचं उत्कृष्ट असं प्रकाशन समारंभ बाबांच्या पुढच्या षष्ठीच्या दिवशी आपण करायला पाहिजे, आवश्यक आहे. जे तुम्ही फोटो दिले आहेत त्यामध्ये ते व्हाईट कलरचे, पांढऱ्या कलरचे आहेत, त्याला 4 कलरमध्ये करावं. उठावदार अशा प्रकारचा तो बाबांचा चरित्र दाखवणारा उत्कृष्ट ग्रंथ तयार करून प्रकाशन त्याचं व्हावं. दुसरी एक माझी तुम्हाला सूचना आहे. आणखी तिसरी सूचना आहे, 7 दिवस किंवा 9 दिवसपर्यंत जो सोहळा होतो, प्रत्येकांच्या घरी गुढ्या उभारल्या पाहिजेत, प्रत्येकाने कळस डोक्यावर घेतले पाहिजे, प्रत्येकांच्यावर तुळशी असल्या पाहिजेत, ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतली पाहिजे, प्रदक्षिणा केली पाहिजे. खूप मोठा दिव्य भव्य सोहळा, मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने हा सोहळा साजरा व्हावा. खूप मोठी सुद्धा माझीसुद्धा त्यात उपस्थिती राहील. मलासुद्धा मोठं प्रेम बाबाविषयी आहे, म्हणूनच मी इथे आज येतो आहे, राहतो आहे. तुमच्या सर्वांचंही प्रेम माझ्याविषयी आहे. पण बाबाचा हा सोहळा मात्र पुढच्या वर्षी दिव्य भव्य असा व्हावा. उत्सुकतेने तुम्हाला जास्त प्रेरणा बाबांनी द्यावी आणि एकत्र येऊन हा सोहळा पार पडावा अशी आपल्याला सूचना आहे. आणखी सूचना आहे, याच वेळेला या पुढच्या भावी काळातल्या उत्सवासाठी लागणारा खर्च देण्याकरता कोण तर नको म्हणणार आहे. 1,00,000 रुपये देणारी आज व्यक्ती तयार आहे. 1,00,000 रुपये देणारी, नाव सांगणार नाही, परंतु 1,00,000 रुपये देणारी व्यक्ती आज तयार आहे. बाबांचा सोहळा अनुपम्य अशा प्रकारचा व्हावा. आणखी एक महत्त्वाची सूचना, प्रत्येक महिन्याच्या षष्ठीला बाबांच्या समोर दिंडी आणून ते हरिपाठ करावा. महाराजांनी बाबांनी हरिपाठ झाल्यानंतर आपला ध्येय ठेवला आहे. महिन्याची प्रत्येक महिन्याची षष्ठी, 12 महिन्याच्या 12 षष्ट्या प्रत्येकांच्या गावातल्या लोकांनी नियोजन करून प्रत्येक षष्ठीला इथे येऊन हरिपाठ करून अन्न ग्रहण करून कीर्तन करावं. असेल महाराज तर ठीक आहे, नसेल तर कीर्तन भजन तरी करावं अशी एक सूचना आहे. सर्वांनी यात सहभागी व्हावं. महाराज, हा सोहळा आपल्याकरता आपण करायचा आहे. बाबांना काहीच आवडत नाही आहे, काही नको आहे त्यांना, पण हा सोहळा बाबांचा आपल्या कर्तव्य आहे. जसं मुलाचं कर्तव्य आहे बापाचा अधिक वाढवा करावा, बापाचा विस्तार करावा, तसं बाबांचा महत्त्वाचा हा सोहळा जास्त विस्तारित करून गावोगावी प्रेरणा करून सर्व समाज एकत्र आणून भव्य प्रमाणात सोहळा व्हावा. आणि यात सर्वांची सहभाग व्हावी. मिटिंग ह्यात आमचे धनाजी पाटले सर्व मंडळी, बडी इथे लोक आहेत, ते विठ्ठल महाराज आहेत, सगळी अध्यक्ष मंडळी, आमचे बामा महाराज, सर्व तुम्ही या क्षेत्रामध्ये तरबेज आहात. मी तरी नुसतं सांगून जाणार आहे, पण प्रत्यक्ष तुम्ही करणार आहात. हे जास्त ओझर तुमच्यावर आहे आणि जास्तीत जास्त त्याला कसं रूप आणायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण 60 वर्षानंतर हा कपिलाशिष्टीचा महायोग आपल्याला आलेला आहे. आणखी एक महत्त्वाची यामध्ये सूचना आहे, ज्या मला बाबांनी काही प्रेरणा दिल्या, सूचना दिल्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत. आणखी एक काही सूचना आहे ती यामध्ये लिहून ठेवली आहे, फार महत्त्वाची आहे. आपण सर्वांनी प्रत्येक बाबांच्या विस्तृत जीवनचरित्रासंबंधी जी तुम्हाला माहीत असेल ती सर्वांनीच एकत्र येऊन ती आम्हाला सांगायची आहे. मी ग्रंथ आत्तापर्यंत 30 प्रकाशने केली आहे. मला त्याचा खूप चांगला अनुभव आहे. बाबांचं चरित्र कसं लिहावं आणि कशा प्रमाणामध्ये ते सादर करावं हे मला चांगली माहिती आहे. फक्त मला माहिती नाही बाबांची, तुम्ही मला माहिती पुरवा. मी उत्कृष्ट असा तो ग्रंथ तयार करून तुमच्या पुढे आणून देईन आणि त्याचं प्रकाशन पुढच्या षष्ठीच्या दिवशी, बाबांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी प्रकाशन फार मोठ्या उत्कृष्ट प्रमाणामध्ये आपण साजरी करू, एवढी माझी सूचना. बाबांनी मला सांगितलं सांग म्हणून मी सांगितली आहे. आपण सर्व त्यात सहभागी होणार आहात. व्हा, तुमच्या ठिकाणी उत्साह निर्माण होऊ द्या. 1 वर्ष अजून अवकाश आहे, तोपर्यंत काय तुम्हाला करता येईल तेवढं बाबांचं जास्तीत जास्त आपण करावं हे मुद्दाम आपल्याला सूचना करतो आणि माझी सेवा पूर्ण करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर, टाळी वाजवा, भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडरी
तुकाराम माऊली तुकाराम माऊली 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली 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 शेवटची चाल नामा म्हणे सुखी सापडली सोय भले 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 नामा म्हणे निखी दाविली सोय नामा म्हणे निखी दाविली सोय नामा म्हणे विठू सापडली सोय म्हणे विठू दाखविली सोय नामा म्हणे निखी दाविली 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 सोय न विसरावे पाया विठोबाचे माझे माझ सुख दाविल डोला दिली प्रेम दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा ज्ञान मुद्रा दिली प्रेम कळा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिली प्रेम कळा ध्यान मुद्रा दिधली प्रेम कळा ध्यान मुद्रा ध्यान मुद्रा ध्यान मुद्रा दिधली प्रेम कळा ध्यान मुद्रा दिधली प्रेम कळा ध्यान मुद्रा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा माझे मत दाविले माझे मत दाविले आणखी एक सूचना आहे. आमचे गुरुजी रंगनाथ महाराज पंढवणीकर, गुरुरे शंकर महाराज खंदारकर, गुरु दुण्णा महाराज देगलूरकर या 3 महात्म्यांनी वारकरी संप्रदायाची उत्कृष्ट धुरा सांभाळली. खरोखरच भक्ती ज्ञान वैराग्य काय असतं मूर्तिमंत प्रत्यक्ष त्यांच्या स्वरूपात पाहण्यात आलं आणि त्यांच्या मुखातून निघालेले शब्द अप्रतिम अशा प्रकारचे जीवनाचा उद्धार करणारे, सखोल वेदातला गूढ सिद्धांत पण सोप्या शब्दाने सांगण्याची एक शैली आगळी वेगळी महाराजांची होती. तिन्ही महात्म्यांच्या मुखातले शब्द वहीत लिहून घेऊन प्रकाशन केली
अमृतानुभव, चांगदेव 65, प्रवचन, कीर्तन, ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय 12वा अध्याय, हरिपाठ, त्यांची चिंतनं, पहिला भाग, दुसरा भाग, त्याचे विसार शब्द, सुगणितवेद, वृत्तिप्रभाकर, ब्रह्मानुभूती, अध्यात्म भाषाचं चतुसूत्री. त्याचप्रमाणे यावर्षी तयाचे बिसार शब्द तिसरा भाग 151 चिंतन प्रकाशित करणार आषाढी वारीला. माझ्या वह्या रद्दीला किंवा चंद्रभागेला जातील, पण त्या वह्या जर मी प्रकाशित केल्या तर जगापुढे राहतील. म्हणून कोणाच्याही तोंडून तुम्हाला चिंतन ऐकायला मिळणार नाही आणि कोणत्या पोथीत सापडणार नाही. अशी गुरूंची उत्कृष्ट 151 चिंतने लिहून तयार करून आता प्रेसवर काम चालू आहे. आषाढी वारीला ते पूर्ण करून प्रकाशित करून तुम्हाला आम्ही आणून देणार तुमच्या हातात. त्यासाठी आम्ही ॲडव्हान्स बुकिंग घेत आहोत. 200 रुपये फक्त. प्रत तुम्हाला तुमची मिळणार आहे. त्या विठोबाकडे आपण जर त्यांची नाम नोंद केली तर आपल्याला अवश्य प्रत मिळेल. एका महात्म्यांच्या मुखातले शब्द नाही 3 महात्म्यांच्या मुखातले शब्द जशाला तसे लिहून घेऊन प्रकाशन करून तुमच्या हातात आणून देणारे. मागची तरी एखादी व्यक्ती दाखवा, पुढे तरी कोणती व्यक्ती दाखवा महाराज. अभिमानानं सांगत नाही, खरोखर आपल्या प्रेमळ अंतकरणाने सांगत आहे. तुम्ही ते ग्रंथ संग्रही ठेवावे. या ठिकाणी आम्ही फार 2-2 प्रती आणल्या आहेत, जवळजवळ संपत आले आहेत. काही राहिले असतील आपण घ्याव्यात. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आपल्यावर सर्वांना प्रेम करणारे आणि बाबांवर ची भक्ती करणारे आपले पंढरपूर निवासी, चंद्रभागेच्या अशा तीरावर आणि पांडुरंगाच्या कुशीत आणि श्रीगुरूंची कृपा ज्यांच्यावर लादलेली आहे असे गुरुवर्य बाबा इथे येऊन 15 दिवस झाले, 12 दिवस झाले आणि विचार चंद्रोदय आणि विचार सागर या ग्रंथाचं निरूपण बाबा करत आहेत. पण आम्ही आभागी आहोत, आम्हाला ते श्रवण करता आलेलं नाही आहे. पण बाबांच्या वाणीतून आलेला शब्द हा ज्ञानोबरांचा शब्द आहे, ही तुकोबरांची वाणी आहे. म्हणून जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सधेय सच्चिदानंद का न होती ते, किंवा हा दिटीचा जयावरी झळके, का हा पद्मकरू माझा पारुखे, तो जीवीची परी तुके महेशशी. म्हणून असे महाराजांची वाणी आहे आणि महाराजांची आपल्यावर कृपाच आहे. महाराजांनी जे आपल्या वाणीतून आता जे शब्द परसवले ते महाराजांचे नसून वामनबाबांचे आहेत आणि ते शब्द बाबांनी जे बोलले ते आपण सर्वांनी श्रवण केलंच आहे. याचं आपण शिवावलोकन करायचं आणि पुढच्या वर्षी बाबांचा हा 60वा वर्धापन पुण्यस्मरण सोहळा कपिलाषष्ठीचा योग आलेला आहे आणि या योगाच्या माध्यमातून आपण ह्या पर्वकालामध्ये सर्वांनी न्हावून घ्यायचं आहे. बाबांनी जे सांगितलेलं आहे बाबा ते आम्ही करण्याचा प्रयत्न करूच आणि होईलच अशी मी सर्वांच्या साक्षीने साक्षी देतो. तसेच बाबांचं चरित्र आणि बाबांची डायरीसुद्धा महाराज करणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी बाबांनी बऱ्याच सूचना दिल्या आहेत, अजून सूचना आहेत, याच्यानंतर त्या सूचना देण्यात येतील. आणि या ठिकाणी बाबा आले, सेवा केली, काय देवी त्यांशी वाई उतराई ठेविता पायी जीव थोडा. म्हणून मी महाराजांना विनंती करतो की कोणी देईल तरी सारखंच आहे. बाबांचा प्रसाद द्या. कवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी दुसरी सूचना अशी आहे की ते व्हिडिओ सिटिंग चालू आहे. आपल्याच गावातील महाराष्ट्र कल्चर लाईव्ह सन्माननीय दर्शनजी पाटील यांच्या माध्यमातून ही दररोज लाईव्ह आपल्याला बघायला मिळणार आहे. 198 देशात आपण जाणार आहोत. आपण सर्व वारकरी
तलोजाचे नाही, आपल्या सर्व ठाणे रायगडचे सर्व वारकरी, महाराष्ट्रातले वारकरी 198 दिवसांनी त्याचा प्रतिभा म्हणजे टी व्हीवर दिसणार आहे. आपण पण ते पहा अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणून अशी सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडावी अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. उद्याचे आजचा जागर वसंतबुवा जोशी पेठ, रमेश नाईक आसोडगाव, वैभव कडू पापडीचा पाडा, सुनील बुवा रोहिंजन आणि मृदुंगबंदी जयेश पाटील आणि किरवलीचे सूरज गोंधली किरवली आणि सूरज गोंधली खेरणे असे मृदुंगमणी आहेत. आजचे महाप्रसादी दाते आहेत. आज कीर्तन सेवेचे मानकरी आहेत धर्मनाथ कालू भैर पेंदर, श्री प्रल्हाद शेठ केनी पेठाली, संतोष शेठ पाटील कै, प्रकाश बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ. आणि आजचे अन्नदाते आहेत माधव आत्माराम पाटील पापडीचा पाडा, वैकुंठवासी हाशाभाऊ पाटील आमचे वासुमा यांची सुद्धा पंगत आहे. मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. उद्या ठीक काकडा होईल, त्याच्यानंतर विचार चंद्रोदय होईल, नंतर पारायण होईल, 2:30 वाजता रामकृष्णारी भजन होईल, त्यानंतर 3:15 ते 4:15 प्रवचन होईल. उद्याचे प्रवचन जर कार आले नाही तर महाराजच प्रवचन करतील. उद्याचे प्रवचनकार जर आले नाही येतील पण ते तर त्या प्रवचनकाराला बाजूला बसू आणि महाराजच प्रवचन करतील. उद्या प्रवचन होईल 3:15 ते 4:15 आणि त्याच्यानंतर विचार सागर होईल. म्हणजे 2 तास महाराजांना मिळणार आहेत. आणि नंतर हरिपाठ, त्याच्यानंतर 7 ते 9 सर्वांच्या आवडती असणारे प्रमोद महाराज जगताप बारामती यांचं हरिकीर्तन होईल. अशी या सर्व कार्यक्रमाची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बाबांनी जे वक्तव्य केलं त्याची आठवण ठेवायची आहे. आणि शिवरात्रीनंतर कोणी कोणत्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं नाही. मध्ये भागवत असेल, कोणा ठेवायचं, कोणाला रामायण ठेवायचं असेल. शिवरात्रीनंतर आपल्या ठाणे आणि रायगड जिल्हा 25 ते 40 गावामध्ये किंवा 50 गावामध्ये कोणी कोणत्या कार्यक्रमाचं नियोजन करू नये. जरी मागे पुढे काय जरी झालं तरी 1 दिवसाचा कोणाचा सोहळा असेल तर त्याला नाविलाज आहे, परंतु 8-8 दिवसाचा सप्ताह किंवा भागवत सप्ताह किंवा रामायण सप्ताह कोणी करू नये अशी मी सर्वांच्या प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो. रामकृष्ण हरी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की